श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही? आज पुन्हा एकदा मी नवीन ब्लॉग घेऊन आले. दिवाबत्ती झाली, संध्याकाळचे 7 वाजले. म्हटलं आता तुम्हाला एक नवीन पाहुणा नेहमीचाच त्याची एक झलक दाखवते. नेहमीप्रमाणे चहा झालाय गरम गरम घेऊन. हे मिक्स कडधान्य ह्याला मोड छानपैकी कपड्यामध्ये बांधून ठेवले होते. छान मोड आले. कांदा आणि टॅमॅटो चिरून घेतला. तेलामध्ये राई, जिरं, कढीपत्ता, थोडासा हिंग घातला. आता म्हटलं कांदा आणि टॅमॅटो हे तेलामध्ये चांगलं परतून घेऊया. त्यानंतर लाल मसाला, आलं लसणाची पेस्ट हे सगळं असं एकत्र परतून घेतलं. आणि त्यात माझी अशी ही लुडबुड अधीमधी चालूच होती नेहमीप्रमाणे. आता हे धुतलेलं कडधान्य मी त्याच्यामध्ये घातले. थोडासा पाण्याचा हबका दिला आहे आणि झाकण ठेवून 10 मिनिटासाठी हे शिजत ठेवलं आहे. आज भाजी सुकीच करायची होती कारण वरण केलेलंच होतं. 2 उभे मोठे कांदे घेतले चिरायला. म्हटलं गुरुवार आहे, स्वामींना भजीसुद्धा आज नैवेद्याला दाखवायची होती आणि पाऊससुद्धा बाहेर लागत होता. धणे घेतले, थोडे खलबत्त्यामध्ये क्रश केले. भजीसाठी दाताखाली थोडे धणे छान लागतात. कांदा उभा चिरला होता, त्याला मीठ लावून ठेवलं होतं. त्याला सुटलेल्या पाण्यामध्ये मी हे मसाले आणि धणे वगैरे घातले. वरून बेसन घातलं. जेवढं त्या पाण्यामध्ये भिजवता येईल तेवढं मी असं पीठ हे मिक्स करून घेतलं. तेवढ्यात बाहेर मोठ्याने पाऊस अगदी जोरात आला. मुलं खूप छान एन्जॉय करत होती. म्हटलं तुम्हाला एक झलक दाखवावी. मुलांची छान एन्जॉय करतायत. तेल तापलं होतं. भजी छानपैकी अगदी मी तळून घेतली. भजी पण ऑलमोस्ट होत आली होती. आता म्हटलं जेवणाचा टायमिंग पण झाला होता, तोपर्यंत नैवेद्य दाखवून घेतला. भजी, सुकी भाजी आणि गरम भाकरी, वरण आणि लिंबाची फोड. चला तर मग जेवायला. जेवण माझं करून झालं. आता म्हटलं दिवसभराची या गॅसवरती आपली पोटाची खळगी भरते ती आपली ही लक्ष्मी, हिला म्हटलं छानपैकी अगदी घासून घेऊया. आणि त्याच्यावरती पाण्याने स्वच्छ अगदी भरपूर पाणी होतं. मी मन सोबतायला आंघोळ घातली. किती छान वाटते तुम्ही बघा ना. किचन असं स्वच्छ असलं की मन पण प्रसन्न होतं आणि जेवण करायला पण छान वाटतं. चला तर मग कसा वाटला आज तुम्हाला माझा मिनी ब्लॉग?